रविवारी सायंकाळी मुंबई चर्चगेट इथल्या जय हिंद कॉलेजमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंती सोहळ्यात अनेक कलाकारांनी सुंदर गाण्यांची सुरेल मैफिल सजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते। तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजाचं प्रबोधन केलं। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजाता आंबेडकर यांनी ह्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती लावली होती। संघटना याच्यामध्ये सहभागी होणार। याच्यामध्ये खास करून जे आपले रिपब्लिकन युनियन ऑफ इन्शुरन्स एम्प्लॉईज होते त्यांच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो आणि दरवर्षी हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला जातो। आज त्यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ठेवून एका ऑडिटोरियममध्ये घेण्याचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मला असं सर्वांना बोलवलं होतं आणि दोन्ही महामानवांचे संयुक्त जयंती करून या दोन्ही महामानवांच्या विचारांमध्ये जो आज फेरफार केला जातो आहे आणि एक बाबासाहेब वर्सेस शिवाजी महाराज असं एक चित्र उभं केलं जातं आहे, हे पुसून शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे विचार एक होते आणि त्या दोघांचेही समतावादी विचार, विषमतेच्या विरुद्धाचे विचार आणि त्याच्याहून महत्त्वाचं बहुजनवादी विचार एकत्र मांडण्याची आज हा महत्त्वाचा मंच होता।